तृप्ती, हे तुझं प्रेम प्रकरण तू सगळ्या लोकांसमोर आणायचं कधी ठरवलंस? 2020मध्ये कोविडमध्ये मी म्हणेल ऑगस्टमध्ये सुरुवात केली होती. त्याच्या मागं असं होतं की मी वाचायचे पुस्तकं आणि मला पुस्तक वाचलं की मला राहवत नाही, मला बसवत नाही. मला असं वाटतं अजून 10 लोकांना पकडलं पाहिजे मी आणि सांगितलं पाहिजे. मला काहीतरी खूप फील होतंय पण मला नेमकं कसं सांगावं कळत नाही आहे. माझ्या बाबतीत ते कधीच नाही होत. आय ऑलवेज गेट एक्झॅक्ट वर्ड्स की मला व्यक्त काय करायचं आहे नेमकं, आणि ती ताकद पुस्तकांची आहे. तर सुरुवातीला मी फॉलोअर्सचा विचार नव्हता केला की एवढा रीच वाढेल किंवा एवढे फॉलोअर्स वाढतील. आय जस्ट वॉन्टेड पीपल टू नो की यार चांगल्या गोष्टी पण आहेत. ग्रंथप्रेमी हे आपल्या पॉडकास्टचं नाव आहे. अर्थात ग्रंथाच्या प्रेमात पडलेल्या किंवा पडू इच्छिणाऱ्या लोकांनी ग्रंथाच्या प्रेमात पडलेल्या किंवा पडू इच्छिणाऱ्या लोकांसाठी केलेले हे पॉडकास्ट आहेत. आणि त्याच शृंखलेचा भाग म्हणून आजच्या एपिसोडमध्ये मी नचिकेत शिरे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्याकडे जी पाहुणी आलेली आहे ती एक अशी तरुणी आहे की ती या ग्रंथांच्या संपूर्णपणे प्रेमात पडलेली आहे. आणि ती आजची तरुणी असल्यामुळे तिचं हे प्रेम प्रकरण तिने लपवायच्या वगैरे अजिबात ती भानगडीत पडलेली नाही आहे. उलट तिने ते सगळ्यांबरोबर शेअर केलेलं आहे, आणि ते पण डायरेक्ट इंस्टाग्रामवरती, आणि ते पण 100-150 लोकांबरोबर नाही, तब्बल 2-2.5 लाख लोकांबरोबर. तृप्ती, तुझं खूप खूप स्वागत आहे ग्रंथप्रेमीच्या या पॉडकास्टमध्ये. तृप्ती मुंडे, तिचं रीडर्स डायस या नावाने इंस्टाग्रामवरती पेज आहे, आणि ती एक अशी मराठी इन्फ्लुएन्सर आहे जी पुस्तकांविषयी काम करते. सो हे खूप प्रेयर आहे. येस. सो तृप्ती, तू तर या पुस्तकांच्या ग्रंथांच्या प्रेमात पडलेलीच आहे. अक्षरशः. पण असे अनेक लोक असतील की ज्यांना असं म्हणायचं असेल की प्रेमात वगैरे नाही पडलो आहे, वी आर जस्ट फ्रेंड्स. किंवा कदाचित काही लोकांना प्रेमात पडायची इच्छा असेल पण त्यांना वाटत, म्हणजे त्यांना समजत नसेल की पुढे कसं जावं, थोडं कॉम्प्लिकेटेड असेल मॅटर्स. मग काही लोक असे पण असतील की ज्यांना वाटत असेल की याच्या कोण प्रेमात पडणार आहे. सो अशा सगळ्यांच्या वतीने त्यांचं प्रतिनिधित्व करत मी आज आपण गप्पा करूया. येस. या आजच्या एपिसोडची सुरुवात एका छोट्याशा रॅपिड फायर राऊंडने आपण करू. चालेल चालेल. की पुस्तकं वाचायला इच्छा असते सगळ्यांना, किंवा असं वाटतं पुस्तकं वाचा, पण वाचत नाहीत. अनेक कारणं असतात. तर मी काही कारणं देईल, त्याच्याबद्दल तुला काय वाटतं हे तू सांग. मला वेळ मिळत नाही. याबद्दल मी नेहमी इंस्टाग्रामवर एक फेमस लाईन सांगत असते की आवड असली की सवड मिळतेच. सो वेळ मिळत नाही हे कारण मला मान्य नाही आहे, बट स्टील वाचू शकतं, वेळ काढू शकतात आपण. किती अर्धा तास वगैरे, पाऊण तास, 24 तासातले अर्धा तास तर इझिली मिळतातच. मला कंटाळा येतो. कंटाळा येणं पण साहजिक आहे, पण ॲक्च्युली तुम्ही जर एकदा पुस्तक वाचायला लागलात ना तर इतर गोष्टींचा कंटाळा येईल. मी तर म्हणते माणसांचा पण कंटाळा येईल, पण तरी तुम्ही पुस्तक वाचणं सोडणार नाही तुम्ही. मी खूप सारे क्लासिक किंवा बेस्ट सेलिंग पुस्तकं विकत घेतली, वाचायचा प्रयत्न केला, पण ते मला समजतच नाही. मला खूप गिल्ट आहे त्याचा. ओके. याला आपण सोशल मीडियावर एक फेमस कन्सेप्ट आहे फोमो नावाची, फिअर ऑफ मिसिंग आउट. त्याला आपण रिलेट करू शकतो की लोकांना असं वाटतं की यार हे पुस्तक बेस्ट सेलर आहे म्हणजे खूप लोकांनी वाचलंय, मी नाही वाचलं म्हणजे मी त्यातलं काहीतरी मिस करतोय का, जे मला वाटतं चुकीचं आहे. तुम्ही तो ट्रेंड फॉलो करण्याची गरज नाही. वाचणं महत्त्वाचं आहे, आणि प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असू शकतात. सो बेस्ट सेलर पुस्तक सर्वांना आवडेलच असं काही नाही ना. तुझं असं म्हणणं आहे का की मोठे मोठे जे लेखक आहेत किंवा मोठे मोठे जे पुस्तक आहेत ते मला वाचलं नाही, मला समजलं नाही? तसं नाही. मी असं म्हणेन की ते वाचा, काही प्रॉब्लेम नाही. ती खूप छान सुंदर पुस्तक आहेत. पुस्तक कुठलंच वाईट नसतं बेसिकली. पण मी असं म्हणेन की जर तुम्हाला ते आवडत नसेल तर नाही वाचलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमची ओन हॉबी, ओन वेगळी आवड तुम्ही डेव्हलप करू शकता. मला कॉमिक्स आवडत असेल आणि मी वाचते, मी चिंटू वाचते, माझे काही मित्र ते फास्टर फेने, चंपक ते अजूनही वाचतात. सो काही हरकत नाही, वाचणं महत्वाचं. म्हणजे अशी पुस्तकं वाचण्यात काही कमीपणा नाही? बिलकुल नाही, बिलकुल नाही. वाचनाचा आनंद तर सुरुवात तिथूनच होते ना. म्हणजे मला माहीत आहे माझे अनेक मित्र मंडळी आहे, आणि मी सुद्धा पण शाळेत असताना वगैरे याच पुस्तकांपासून सुरुवात केली. चंपक असेल, चिंटू असेल वगैरे. सो आय थिंक इट्स गुड. मला पुस्तकात तोंड घुपसण्यापेक्षा लोकांशी गप्पा मारण्यात जास्त इंटरेस्ट आहे. वेल, मी असं म्हणेन की तुम्ही तुमच्या आयुष्यात जेवढ्या लोकांना भेटू शकत नाही, लिमिटेशन जेवढे,
त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त लोक तुम्हाला पुस्तकांमध्ये भेटतील. एवढे वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात. सो उलट ते तर लिमिटेड आहे लोकांना भेटणं. पण तुम्ही घरी बसून एक 10 माणसांना भेटू शकता कथासंग्रह हातात घेऊन. तुझं तुझं सोशल लाईफ कसं आहे? तुला मित्रमैत्रिणी, तू फिरते त्यांच्याबरोबर? आहेत मित्रमैत्रिणी आहेत, पण मी त्यांच्यासोबत पण जाऊन पुस्तक मी कॅरी करतेच. म्हणजे असं काही नाही की मित्रांमध्ये फिरल्यावरती पुस्तक वाचायला वेळ मिळत नाही, बिलकुल नाही. उलट मी त्यांना माझ्या पुस्तकात जे वाचले ते मी सांगते त्यांना की अरे तुम्ही हे वाचा, ते वाचा. सो आय हॅव सोशल लाईफ ऑल्सो. माणसांबरोबर पुस्तकं पण येस. पुस्तकं विकत घ्यायला खूप महाग असतात. हे पण मी म्हणजे मान्य करते, असतात महाग. पण म्हणजे मी स्वतः जेव्हा एक स्ट्रगलिंग पिरियडमध्ये होते, की जेव्हा माझ्याकडे जॉब नव्हता, तर तेव्हा पण मी खूप विचार करायचे पुस्तकं वाचताना. आणि ते कारण मी असं नाही म्हणणार की म्हणजे काय म्हणतात त्याला, अनजस्टिफाईड वगैरे नाही म्हणणार, मान्य आहे. आणि आपण कपड्यांवरती, जसं मी बोलले होते आधी पण, की कपड्यांवरती पैसे खर्च करायला आपण नाही मागं पुढं बघत बऱ्याचदा, कारण की कपडे परत परत वापरली जातात. पण खूप कमी लोक असतात जे परत परत पुस्तकं वाचतात. त्यामुळे काही लोकांना असं वाटतं की वर्थ नाही आहे तेवढं वाचणं. मग ते विचार करतात की अरे ह्याचं कुठली पायरेटेड कॉपी आहे का, बघू का, किंवा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर 10% जास्त डिस्काउंट असेल तर मी घेईन. पण मला वाटतं उपाय असतो, म्हणजे इच्छा तिथे मार्ग, जसं म्हणतो ना आपण, की तुम्ही लायब्ररी लावा, किंवा तुम्ही महिन्यातले एक 200 रुपये 300 रुपये काय तर बाजूला काढा. आणि तेवढे तर काढूच शकतो, इट्स व्हेरी इझी. तर तेवढे पैसे बाजूला काढून तुम्ही महिन्यातून एक पुस्तक सहज विकत घेऊ शकता, आय थिंक. सो परवडत नाही, पैसे जास्त आहेत, याच्यावरती उपाय आहे, फक्त तशी इच्छा पाहिजे. म्हणजे द्वितीय नेहमी म्हणतात की एका कॉफीच्या किमतीपेक्षा पुस्तकं नक्कीच स्वस्त असतात कॅफेमध्ये. अगदीच. येस. त्याच्यानंतर ऑनलाईन आता मनोरंजन किंवा शिक्षण हे दोन्ही ऑनलाईन मिळतं, सोप्या पद्धतीने मिळतं. मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी पुस्तकं का बरं वाचायला हवी? त्याची पण 2-3 कारणं आहेत, की एकतर जेव्हा ऑनलाईन जे काही मिळतं, म्हणजे सोशल मीडिया जर आपण गृहीत धरलं, तर सोशल मीडिया आत्ता रिसेंटली आलेला आहे, लाईक 2010-12 नंतर त्याचं जास्त बूम झालेलं. पण याच्या आधी पण पुस्तकं होती, आणि पुस्तकं बेस्ट माध्यम होती तेव्हासुद्धा एखादी इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवण्याची, जी आता सोशल मीडियावरती झालं आहे. तर मग मला असं वाटतं की पुस्तकांमध्ये तुम्ही तुमचे स्वतःचे स्किल्स डेव्हलप करू शकता. लाईक सर्वात बेसिक मी तर म्हणेन की तुमचं कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे आकलन करण्याची जी क्षमता असते, ती पुस्तकं वाचून डेव्हलप होते. त्याच्यानंतर तुमच्या शब्दांना, वाणीला धार येते पुस्तकं वाचल्याने, कारण की तुमचा शब्दसाठा खूप वाढतो, व्होकॅब्युलरी खूप चांगली डेव्हलप होते. तर ते असं असतं ना की खूप लोकांचं मी ऐकलंय, मला काहीतरी खूप फील होतंय पण मला नेमकं कसं सांगावं कळत नाहीये. माझ्या बाबतीत ते कधीच नाही होत. आय ऑलवेज गेट एक्झॅक्ट वर्ड्स, की मला व्यक्त काय करायचंय नेमकं. आणि ती ताकद पुस्तकांची आहे, की ते एकच साधी सिंपल गोष्ट एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने पुस्तकामध्ये डिस्क्राईब केलेली असते ना, की आपल्याला पण असं वाटतं की ही छोटी भावना पण किती चांगल्या पद्धतीने आपण व्यक्त करू शकतो. तर ते तुम्हाला, मला वाटतं, ऑनलाईन नाही मिळत. आणि दुसरं असं पण आहे की एक्झॉस्ट नाही होत कोणी पुस्तक वाचून. पण मी जर कंटिन्यू ऑनलाईन काहीतरी पाहत असेल, सोशल मीडिया असेल, काही पण असेल, किंवा इनफॅक्ट यूट्यूब वगैरे पण काही असेल, OTT प्लॅटफॉर्म जरी बघायचं झालं, तरी 2-2.5 तास कंटिन्यू मी बघून एक्झॉस्ट होऊ शकते. पण जर मी 2 तास कंटिन्यू पुस्तक वाचलं आहे, तर जे मन असं जे रिकामं होतं ना, की बापरे खूप काहीतरी छान केलं आहे, जे समाधान मिळतं, तर ते एक्झॉशन पुस्तक वाचल्यामुळे येत नाहीत, जे मला असं वाटतं ऑनलाईन माध्यमांमुळे होतं. तू शब्दसाठ्यांबद्दल बोललीस, तर हे सगळे पुस्तकं वाचताना आपला सखाराम घटने नको व्हायला असं पण काही लोकांना वाटत असेल कदाचित. नाही, गमतीचं. तुला हे पुस्तकं वाचण्याची आवड नेमकी कशी लागली? तुझ्या लहानपणापासून तू वाचत आली होतीस का कसं? म्हणजे आवड ॲज मला असं वाटतं की या आपल्या बेसिक कुठल्याही हॉबीज असतात ना, त्या लहान वयातच खूप डेव्हलप होत असतात. तर मी दिवाळी अंक वगैरे वाचणे, किंवा जसं आपण आधी बोललो फास्टर फेणे सारखे, चिंटू सारखे कॉमिक पुस्तकांपासूनच चालू झालेली. माझ्या आजोबांची लायब्ररी होती, म्हणजे त्यांनी लायब्ररी जॉईन केली होती. ते माझ्यासाठी तिथून पुस्तकं आणत होते, आणि तेव्हा पण मी हातात येईल ते वाचत होते. म्हणजे मला आठवते की ह्याच्यामध्ये प्रत्येक दिवाळी येत असताना मी त्यांना माझी लिस्ट द्यायचे,
की मी येत आहे आजोबा तुमच्या घरी आणि तुम्ही ही पुस्तकं आणून ठेवा, मी वाचणार. आणि मी गेले गेले वाचायला चालू करायचे. मग झालं असं की हळूहळू जसं म्हणजे वय वाढत गेलं तसे जॉनराज बदलत राहिले, आवडीनिवडी बदलत राहिल्या, पण वाचनाची सवय कधीच म्हणजे हे नाही झाली, पण काय म्हणजे पुनरुज्जीवित होत राहिली. आणि पुस्तकाचं असं असेल ना, मिठाईचा डब्बा असतो ना, आपण त्याच्यातली एक लाडू घेतलं, एक मिठाई घेतली तर आपल्याला अजून घ्यावीशी वाटते. पुस्तकं वाचणं पण सेम आहे, की तुम्ही एक पुस्तक वाचता आणि तुम्हाला अजून वाचावीशी वाटतात, ते क्रेविंग होतात वाचण्याच्या पण, त्याच्यामुळे ती सवय अशी डेव्हलप झाली. बरोबर. पण तू हे जे म्हणालीस ना की मिठाईसारखं क्रेविंग्स वाढतं त्याचं, हां आणि आपण मग एक जो मुद्दा घेतला होता की ऑनलाईन आपलं बेस्ट सेलर्स किंवा क्लासिक हां. पुस्तकं जी असतात, सो ही जेव्हा क्रेविंग लागण्यासाठी किंवा ही सवय लागण्यासाठी कुठल्या प्रकारचे पुस्तकं वाचले पाहिजे किंवा कुठून सुरुवात करायला हवी? हां. की ओके, मी असं म्हणेन की तुम्ही स्वतः बुकशॉप्समध्ये जा, तिथे बसा, वेगवेगळ्या जॉनरासची पुस्तकं असतात तिथे. काही बुकशॉप्समध्ये लेखकांच्या अनुसार क्लासिफिकेशन असतं, काही ठिकाणी जॉनरासच्या अनुसार असतं, लाईक फिक्शन, नॉन फिक्शन वगैरे. तर मला असं वाटतं की ते पुस्तकं ना आपण स्वतः चाळली पाहिजेत, 2-4 पानं वाचली पाहिजेत. कुणाची प्रस्तावना छान असते, कुणाचं बॅक कव्हरवर पण त्यांनी समरी चांगली लिहिलेली असते. तर ते जेव्हा आपण वाचतो आणि ते घरी येऊन आपण चालू करतो ना वाचायला, आणि मग वाटते की यार चांगलं पुस्तक आहे असं, मग तशी आवड डेव्हलप होत जाते. पण समजा मला माहिती की एक्स पुस्तक खूप फेमस आहे आणि ते वाचलंच पाहिजे, देर इज अ बिग पॉसिबिलिटी की तुम्ही ते घरी आणून ठेवाल पण नाही वाचणार. पण जर तुम्ही स्वतःच जाऊन काहीतरी, समजा कोणाचं तरी टायटल छान असतं, ते जर आणून घरी वाचायला चालू केलं तर देर इज पॉसिबिलिटी की तुम्हाला अजून तशी पुस्तकं वाचावी वाटतात. सो आपले स्वतःच्या आवडीनिवडी डेव्हलप करणं इज द फर्स्ट सोल्युशन, जे मी म्हणेल फर्स्ट स्टेप पुस्तक वाचण्याच्या सवयीसाठीची. बरोबर. म्हणजे आपण मागाशी जसं म्हटलं होतं की ज्यांना प्रेमात पडायचं आहे पण पुढे कसं जायचं आहे कळत नाही, त्यांनी बुकशॉपमध्ये जावं आणि चालून बघावे येस पुस्तकं. येस येस, बुकशॉप्समध्ये जायला येस. पाहिजे. सो टायटलकडे बघू नका किंवा लेखकाच्या नावाकडे बघू नका, हां त्याच्याऐवजी एखादं पुस्तक हातात घेऊन ते चालून बघा. त्याच्यात तुम्हाला हां काहीतरी नवीन वाटत असेल, वेगळं वाटत असेल हां. किंवा इंटरेस्टिंग वाटत असेल तर ते पुस्तक विकत घ्या आणि वाचायला सुरुवात आणि करा. याच्यामध्ये ना लँग्वेजचा खूप मोठा सहभाग कसा असतो की एखाद्या ठिकाणी पुस्तकाचं कॉन्टेंट चांगलं असतो पण ती भाषा नसते आपल्याला समजत. मोस्टली जर नवीन वाचक असतील तर त्यांना एंगेजिंग कॉन्टेंट जास्त लागतो ना, मग पुस्तकामध्ये पण तशी बोलती भाषा पाहिजे, बोली भाषा ज्याला आपण म्हणतो. पण काही पुस्तकांमध्ये असं असतं की जे युजली जे आपण जुने ऑथर्स बघतो ना, फार अलंकारिक पद्धतीने लिहिलेलं असतं. तो कॉन्टेंट खूप छान आहे, ती भाषा म्हणजे काय म्हणतात, मी तर म्हणेन नशा चढेल त्या भाषेची. पण तुम्हाला जर त्यातून काही समजत नसेल तर देर इज नो पॉईंट की तुम्ही ते पुस्तक कंटिन्यू केलं पाहिजे. म्हणजे माझी तर अर्धवट सोडलेली पुस्तकं जास्त आहेत वाचलेल्या पुस्तकांपेक्षा. ओके. सो इथे तर विषय निघाला म्हणून एक जाहिरात पण करून घेऊया की नवोदित पुस्तकांचं बोलीभाषेतलं पुस्तक कोणाला वाचायचं असेल तर माझं जो जे वांछिले पुस्तक नक्की लोकांनी विकत घेऊन वाचलं पाहिजे. Yes. सो एनिवेज, तू भाषेबद्दल आत्ता बोललीस तर बोलीभाषा हवी. तू आजच्या पिढीची आहेस. आजकाल इंग्रजी वाचण्याकडे लोकांचा खूप जास्त कल आहे Yes. किंवा इंग्लिश मिडियममधनं लोक आलेले असतात. तू सगळे पुस्तकं मराठीतनंच वाचतेस किंवा मराठी पुस्तकांचंच तू प्रमोशन पण करते. त्याच्या मागचं कारण काय आहे? याच्या मागचं असं आहे की मी आधी वाचलेली आहेत इंग्रजी पुस्तकं, पण नंतर असं झालं की एकदा ते म्हणजे इट्स लाईक ते खूप थोडंसं निगेटिव्ह एक्झाम्पल आहे, पण ते गांजा फुकणं जसं म्हणतात ना, की ती मराठी भाषा खूप सुंदर आहे, खूप भारी आहे. आणि देर इज अ रिझन की आपण तिला आपली मातृभाषा का म्हणतो. आईसोबत आपलं एक नातं वेगळंच असतं ना, तसं ते मराठी भाषेशी नातं आहे. पण बऱ्याचदा असं पण असते की दुसऱ्या पण लँग्वेजमधली पुस्तकं येतात वाचनात, पण ते नाही का एक असं बाहेरून असं थोडंसं फिरून यायचं, पण यायचं तर आईकडंच आहे, तशी ते मराठी लँग्वेजमधली तशी मी पुस्तकं वाचणं जास्त प्रिफर करते. म्हणजे एक माझा कम्फर्ट झोन आहे बेसिकली मराठी पुस्तकं वाचणं असं म्हणेल. पण म्हणजे आजच्या पिढीला मराठी वाचता येईल? हां, येऊ शकतं. असे आहेत त्यांना असं वाटतंय सध्याचे. की मराठी वाचणं माझ्यासाठी खूप अवघड जाईल किंवा असं, त्यांना काय सांगशील? नाही, आता तुमचंच पुस्तक ते जो जे वांछील किती साध्या सुंदर भाषेमध्ये लिहिलेलं आहे ते. तर तशी पुस्तकं, तशी मराठी भाषा मला वाटतं की इझी टू अंडरस्टँड आहे. तर आणि आजकालचे जे नवीन लेखक आहेत ते अशाच भाषेत जास्त लिहित आहे. आणि मी पण जेव्हा मी इंस्टाग्रामवर जेव्हा कॉन्टेंट डिलिव्हर करते, मग ते रील्सच्या माध्यमातून असेल, लाईव्ह सेशनमध्ये किंवा पोस्टमध्ये, तर मी पण अशीच मीडियमवालीच मराठी वापरते की कधी कधी मध्ये इंग्लिश जरी आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. मराठीचं अजून एक उदाहरण म्हणजे त्याच्यातले जे उदाहरणं असतात किंवा जे सिच्युएशन हां असतात हां, ते आपल्याला खूप रिलेट होतात लगेच. करेक्ट करेक्ट करेक्ट, अगदी बरोबर. ना. तू आता साधारण महिन्यातनं किती पुस्तकं वाचतेस?
हे थोडंसं अवघड आहे सांगणं. म्हणजे काही काही वेळ असं होतं की महिन्यात एकही पुस्तक नाही कम्प्लीट होत. पण काही काही वेळ असं होतं की एका महिन्यात 6-7 पुस्तकं सहज वाचली जातात. साईड बाय साईड एक लाईफ पण चालू असते, माझा जॉब पण आहे. तर याच्यातून जसा वेळ मिळेल किंवा कुठे काही फंक्शन्स काही अटेंड करायचे असतात, काही फॅमिली रिगार्डिंग काही गोष्टी असतात, तर याच्यातून वेळ काढत काढत जेवढी वाचून होतील पुस्तकं मी तेवढी वाचते. मग ऑन ॲन ॲव्हरेज माझी 4 ते 5 होतात वाचून, असं मी सांगू शकते. बरं, याच्यासाठी काही पर्टिक्युलर वे असते कधी वाचायचं? नाही, मी तर असं म्हणेल की जेव्हा वेळ मिळेल, जिथं जागा मिळेल तिथे बसून वाचलं पाहिजे. आणि त्यासाठी बॅगमध्ये कायम मी बुक कॅरी करते. आता माझे कलिग्ज आहेत ऑफिसमध्ये, माझा जॉब आहे तिथे, त्यांना माहिती आहे की मी माझ्या बॅगमध्ये एक ना एक पुस्तक तर नेहमीच असतं. त्याचे 2 फायदे आहेत. एक तर असे की बरेचदा लोकं गॉसिप करत असतात, तर मला काही त्यात इंटरेस्ट नसतो. मी आपलं आपलं पुस्तक वाचून उघडून चालू करते वाचायला. आणि दुसरं असं आहे की मला ते Instagramवर ते कायम स्टोरीज पोस्टमध्ये अपडेट ठेवावं लागतं की मी काय वाचते. त्याचा पण खूप फायदा होतो आणि साईड बाय साईड मग वाचन पण होऊन जातं त्या पुस्तकाचं. सो आय विल से की असं काही स्ट्रिक्ट नसलं पाहिजे की सकाळीच वाचा, संध्याकाळीच वाचा, वीकेंडलाच वाचा. जेव्हा वेळ मिळेल, जसं पॉसिबल असेल तसं वाचलं पाहिजे. प्रवासात पण वाचलेली आहेत मी बरीच पुस्तकं. सो इट्स इझी. ओके. आजकाल एक अजून नवीन ट्रेंड सुरू झाला आहे की पुस्तक वाचायचं ते काहीतरी मिळायला पाहिजे म्हणून, काहीतरी शिकायला पाहिजे म्हणून. सेल्फ हेल्प पुस्तकांचं Yes. विक्री खूप वाढली आहे किंवा सेल्फ हेल्प पुस्तकांचा कल खूप वाढलेला आहे. सो याच्याबद्दल तुझं काय मत आहे? त्याचं असं आहे की याला पण एक खूप छान सुंदर एक्झाम्पल आहे माझ्याकडे की आपण मंदिरात जातो, आपण कुठल्या तरी देवाची आराधना करतो, प्रार्थना करतो. आपण फक्त यासाठीच नाही करत की माझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, नाही. बट वी नो की आपण जेव्हा मंदिरात जातो आपल्याला मनातून किती शांत वाटतं. किंवा थोडंसं डोळे बंद करून प्रार्थना जरी केली, ते आपण गोष्टीरूप हरिपाठमध्ये जसं आहे की हरिनाम म्हणजे नाव जरी घेतलं आपण तरी आपल्याला चांगलं वाटतं. तर तसं आहे पुस्तकांचं की त्यातून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईलच किंवा त्यातून काहीतरी शिकायला मिळेलच, या उद्देशाने न वाचता जस्ट काहीतरी त्यातून आनंद घेता येईल किंवा तो जो टाईम आहे अर्धा पाऊण तास जो तुम्ही कुठेतरी टाईमपास करण्यात घालवला असता त्यापेक्षा पुस्तक वाचण्यात घालवला, तसं आपण करू शकतो. तसं त्या उद्देशाने पुस्तकांकडे पाहिलं पाहिजे. पण ही जी सेल्फ हेल्प पुस्तकं आहेत ना, ती ॲक्च्युलीच प्रॉब्लेम्सला धरूनच लिहिली गेलेली आहेत. त्याच्यामुळे असं वाटू शकतं की यार या प्रॉब्लेमसाठी हे पुस्तक, त्या प्रॉब्लेमसाठी ते पुस्तक. पण शेवटी इम्प्लिमेंट करण्यावरती पण असतात ना या गोष्टी. मग सेल्फ हेल्पचं मेजर गोष्ट हीच आहे की तुम्हाला ते इम्प्लिमेंट करावं लागेल. लाईक एखादं पुस्तक असेल जे तुम्हाला डिसिप्लिनवरती, कन्सिस्टन्सीवरती तुम्हाला सांगते किंवा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठीचं ते पुस्तक आहे, तर बरेचदा असे पण अनुभव येतात, मला पण आलेले आहेत की पुस्तक वाचताना वाटतं की अरे मला आलं कॉन्फिडन्स, आता मी एका दिवसात सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करणार. पण तसं नाही होत, कारण दुसऱ्या दिवशी ना तुम्हाला सेम ठिकाणी सेम वेळ उठायचं आहे आणि तुमचं कामाला लागायचं आहे. पण जर तुम्ही ते इम्प्लिमेंट नसेल केलं तर तुम्हाला असं वाटतं की यार काय उपयोग नाही पुस्तक वाचून. तर ते प्रॉब्लेम बेस्ड तसं नाही वाचलं पाहिजे. मला असं वाटतं की जस्ट एक सवय आहे, काहीतरी रोज आपण एक इट्स काइंड ऑफ रिच्युअल आपण म्हणू शकतो, तसं वाचलं पाहिजे. काही शिकायला मिळालं, काही त्यातून इम्प्लिमेंट झालं, मग तर चांगलंच आहे, वेल अँड गुड आहे ना. बरोबर. असं मला असं पण वाटतं की एकाच विषयाचे वेगवेगळे, जसं पैसा कसा कमवायचा किंवा अशा विषयाचे एका पुस्तकातनं कधी शिकता नाही येणार, पण 10 पुस्तकं वाचल्यावरती थोडंसं त्यातलं काहीतरी शिकता येऊ शकेल. येस. आणि शिकत राहणं म्हणजे कसं असतं की त्यातून त्या पुस्तकातला जो कॉन्टेंट आहे, कधी कधी असं वाटतं की जे लेखकाने सांगितलं आहे ते मे बी मला नाही पटलं, तर तुम्ही त्याच टाईपचं दुसरं पुस्तक वाचू शकता. सेल्फ हेल्पचं असं असतं की लेखकाने स्वतःचे अनुभव त्यात मांडलेले असतात. लाईक मी एक रिसेंटली पुस्तक वाचलं होतं मिनी हॅबिट्स नावाचं. त्याच्यामध्ये असं होतं की छोट्यातल्या छोट्या सवयीपासून तुम्ही एखादी मोठ्यातली मोठी सवय लावू शकता. फॉर एक्झाम्पल व्यायाम करणं ही बेसिक सवय आहे, तर तिथे त्या लेखकाने सांगितलं होतं त्या पुस्तकामध्ये की एक पुशअप रोज मारण्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता. मग आता मला समजा सकाळी 6 वाजता माझी ट्रेन आहे, आता त्या दिवशी मला व्यायाम करणं शक्य नाही आहे, लाईक मी जिमला नाही जाऊ शकत, एक पुशअप मारा. ते कॉन्फिडन्स येतो की यार मी काहीतरी केलं, रादर दॅन रात्री गिल्टमध्ये झोपण्यापेक्षा की यार मी काहीच नाही केलं, आजचा दिवस तर असाच गेला. तर ते जे मिनी हॅबिट्सपासून आहे किंवा लेखनाची सुरुवात असते, लाईक पुस्तक लिहायचं, रोज 50 शब्द लिहा, काहीच न लिहिण्यापेक्षा ते लिहिणं आहे. तर या गोष्टी त्या इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत, मग सेल्फ हेल्पची खूप हेल्प होते असं म्हणेल मी.
तुला कुठल्या पुस्तकातनं असं एकदम लाईफ चेंजिंग आयडिया सुचली आणि ती इम्प्लिमेंट केली आणि त्याच्यामुळे तुझं काही आयुष्य पूर्ण बदललं, असं काही झालंय? असे बरेच आहेत. त्याचं आत्ता म्हणजे मी मिनी हॅबिट्स जसं सांगितलं की सुरुवात की ॲटलिस्ट एक पुशअप मारण्यापासून जर केली पाहिजे तर ते आहे. आणि दुसरं असं आहे की एक ओव्हर थिंकिंगवरती पण मी पुस्तक वाचलेलं. त्याच्यामध्ये असं होतं की त्या ट्रिक्स सांगितलेले की ओव्हर थिंकिंग कशी थांबवायची. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही खूप अति विचार करतात तर तुम्ही एकतर खूप पास्टचा विचार करता किंवा तुम्ही खूप फ्युचरचा विचार करता. मग त्याच्यामध्ये सोल्युशन असं दिलं होतं की जे आजूबाजूला घडत आहे ना त्याच्याबद्दल मोर अवेअर राहणं. लाईक ठीक आहे की आता हवा चालू आहे किंवा इथे लाईट आहे या रूममध्ये, तर हे जे अवेअरनेसवाल्या गोष्टी आहेत किंवा तुम्ही 5 4 3 2 1 हे कंटिन्यू अशी उलटी गिनती करायची किंवा 10 9 8 7, ते ओव्हर थिंकिंगपासून आपण बाहेर येतो. तर असे काही म्हणजे मी ट्रिक्स यूज केलेल्या आहेत ते स्टॉप ओव्हर थिंकिंगच्या पुस्तकामध्ये. आणि ते मिनी हॅबिटचं पण मी सांगेल. आणि तिसरं असं पण म्हणेल की एक मेक एपिक मनी नावाचं पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये ना मला ॲक्च्युली इन्व्हेस्टमेंट सेविंग वगैरे हे जॉब करायच्या आधी मला काही माहीत नव्हतं. आय थिंक बऱ्याच लोकांना माहीत नसेल. त्या पुस्तकामध्ये सांगितलं होतं की तुमचं इन्कम हे डिसाईड नाही करत की तुम्ही किती श्रीमंत होणार किंवा तुमची लाईफस्टाईल काय असली पाहिजे. तुम्ही पैसे बाजूला करताना आधी तुमच्या एक्सपेंडिचरच्या वेळी तुम्ही सेव्हिंग्ज बाजूला केल्या पाहिजेत आणि मग तुम्ही उरलेल्या पैशात कुठे कुठे कसे खर्च करायचे ते मी इम्प्लिमेंट केलं माझ्या ह्याच्यामध्ये. मग जसं जसं लाईक अर्निंग स्टार्ट केली मग त्याच्यामध्ये मी आधी सेव्हिंग्ज बाजूला काढायला चालू केलं आणि मग नंतर उरलेल्या पैशामध्ये किती पण पैसे खर्च केले विदाऊट गिल्ट. की मी असं कधी कधी वाटतं ना की जास्त केलं तर तो गिल्ट नाही आहे. ते मी त्या पुस्तकातून इम्प्लिमेंट केलं. तृप्ती, हे तुझं प्रेम प्रकरण तू सगळ्या लोकांसमोर आणायचं कधी ठरवलंस? 2020मध्ये कोविडमध्ये मी म्हणेल ऑगस्टमध्ये सुरुवात केली होती. त्याच्यामागं असं होतं की मी वाचायचे पुस्तकं आणि मला पुस्तक वाचलं की मला राहवत नाही, मला बसवत नाही. मला असं वाटतं अजून 10 लोकांना पकडलं पाहिजे मी आणि सांगितलं पाहिजे. आणि तेव्हा कोविडमध्ये आता जास्त ह्युमन कॉन्टॅक्ट तेव्हा पॉसिबल नव्हता. तर मी घरातल्या घरातच कधी आईला कधी बाबांना सांगायचे आणि त्यांना फार भारी वाटायचे की अच्छा हे आहे का या पुस्तकामध्ये. मग ते म्हणायचे, मी त्यांना म्हणायचे की आता वाचा तुम्ही पुस्तक. मग ते म्हणायचे नाही नाही तू सांगितलं एवढंच नव्हे, आम्हाला पुस्तक वाचल्यासारखं वाटलं. तर मग कोविडमध्ये काय झालं की ते मित्रमैत्रिणींना ते शेअर करणं की पुस्तक वाचलेलं ते थोडंसं कमी झालं. तर मग मला इंस्टाग्राम एक उत्तम माध्यम वाटलं की ज्याच्यावरती मी सर्वांना सांगू शकते की मला या पुस्तकात हे वाचायला म्हणजे आवडलं, तुम्ही पण वाचा. तर ते लोकांना ते हिट व्हायला लागलं हळूहळू. आणि मग मला असं वाटलं आपण याला व्यक्त होण्याचा उत्तम प्लॅटफॉर्म म्हणून आपण बघू शकतो पुस्तकाविषयी. बरोबर. पण तू हे जे आता सांगितलंस रीडर्स डायस्टच्या मागचं तुझं मेन उद्देश काय? की तू इतक्या कन्सिस्टंटली 2020 पासून तू करतेस, 4 वर्ष झालेत होतं ऑलमोस्ट. त्या 4 वर्षात तू दररोज काही ना काही टाकतेस, रील टाकतेस, पोस्ट टाकतेस. हे कन्सिस्टन्सी करण्याच्या जेव्हा असते माणसाची तर कुठेतरी बॅक ऑफ द माइंड एक चांगलं मोठं उद्दिष्ट असतं तरच ही कन्सिस्टन्सी असू शकते. येस. तुला काय म्हणजे त्यातनं काय उद्देश काय तुझा? पुस्तकांचा मला एक माणूस म्हणून घडवण्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आहे असं म्हणेल मी. आणि जी पुस्तकं वाचणारी जी बाहेरची लोकं मी भेटते तर त्यांचं पण असं नियर अबाउट सेमच ओपिनियन आहे की यार या पुस्तकाने माझं लाईफ चेंज केलं की या पुस्तकामुळे माझ्यामध्ये पर्सनॅलिटीमध्ये खूप चेंजेस आले. तर मला असं वाटतं की ते लोकांपर्यंत ती जी भावना आहे ती पोचली पाहिजे. आणि त्यासाठी मी रीडर्स डायसवरती रोज रील्स टाकते की यार या पुस्तकामध्ये हे छान आहे आणि तुम्ही वाचा. किंवा कित्येक सारे आपण रोज काही ना काही प्रॉब्लेम्स अनुभवत असतो की कोणाला फोकस कॉन्सन्ट्रेशन नाही होत कामामध्ये, बऱ्याचदा आपण सहकारी असतात, काहीतरी टॉक्झिक वातावरण असतं. आणि या सगळ्यातून एक वे आउट मला असं वाटतं पुस्तक खूप चांगलं माध्यम आहे. म्हणून मी लोकांना इन्स्पायर करत असते की वाचा, तुम्ही कुठलंही पुस्तक वाचा पण वाचा. तर ते माझा तो उद्देश आहे की वाचलं पाहिजे. आणि आपली जी पिढी आहे, कुठली पण पिढी घडवण्याचं मेन काम मला असं वाटतं पुस्तकच करतात. म्हणून खूप छान महत्त्वाचा उद्देश तुझा त्याच्या मागे आहे. पण हे निवडताना तू फार अवघड गोष्टी सगळ्या निवडल्या. एक तर तू 2020मध्ये इंस्टाग्राम म्हणजे तेव्हा त्याचं इंस्टाग्रामचं एवढं म्हणजे सुरुवातच होती, मराठी पुस्तकं. तिसरी गोष्ट सगळ्यात अवघड म्हणजे पुस्तकांबद्दल तू सोशल मीडियावर टाकायला लागली होतीस. तरी हे सगळं असताना एवढी रीच तुला मिळाली म्हणजे तू नक्कीच काहीतरी चांगल्या पद्धतीने ते हँडल केलं असेल.
सो इंटरनेटवर आज अनेक वाईट गोष्टी आहेत, पण त्याच्याकडे लक्ष न देता चांगल्या गोष्टी कशा आणायच्या याच्याकडे आपण समजा फोकस केलं. अनेक लोकांचं असं असतं की मी काहीतरी चांगलं करतोय, ते टाकायचं आहे मला इंटरनेटवरती, इंस्टाग्रामवरती, पण ते ग्रोथ होत नाही आहे. सो हे इंस्टाग्रामचं काय सक्सेसच्या मागचं सिक्रेट काय आहे तुझ्या? तर पहिली गोष्ट तर असं की एखादं एंटरटेनमेंटचं जर माध्यम असेल तर तिकडे लोकांचा जास्त कल असतो. आणि मला तीच गोष्ट क्लिक करत होती की प्रत्येक वेळेस इंस्टाग्राम मी मीम्स बघण्यासाठी का ओपन करू. प्रत्येक वेळेस इंस्टाग्रामवर मी कुठल्या तरी सेलिब्रिटीची वेडिंग आहे किंवा त्याच्या मागं काय चालू आहे किंवा कुठे म्हणजे मनोरंजन रिगार्डिंग ज्या गोष्टी असतात की नवीन मूवी आली त्याचेच फक्त बघण्यासाठी मी इंस्टाग्राम का ओपन करू. एज्युकेशनल कॉन्टेंट पण तर महत्त्वाचं आहे ना, की म्हणजे माझे तर मेन चॅलेंज हे होतं की पुस्तक वाचायला लावणं लोकांपर्यंत ते पुस्तक पोहोचवणं आणि तेही त्या लोकांपर्यंत पोहोचवणं की ज्यांनी आजपर्यंत एकही पुस्तक नाही वाचलेले. तर मला असं वाटतं की बिईंग ॲट दॅट पॉईंट रीडर्स डायसच्या माध्यमातून मी तुम्हाला एक चांगलं रिझन देऊ शकते की का ओपन करायचं इंस्टाग्राम किंवा का तुम्ही रील्स पाहायच्या. जर रील्स ओपन केलं, इंस्टाग्राम ओपन केल्या गेलं एक छान सुंदर कोट दिसत असेल आणि ते जर तुमच्या आत्ता रिसेंट सिच्युएशनला जर लागू होत असेल तर तुम्हाला रिग्रेट नाही होणार की यार मी इतका वेळ इंस्टाग्राम वापरलं, काय ते चांगलं शिकायला मिळेल. आणि असं जेव्हा पुस्तकां रिगार्डिंग जो मी निश जो आहे बुक्सचा, तर सुरुवातीला मी फॉलोअर्सचा विचार नव्हता केला की एवढा रीच वाढेल किंवा एवढे फॉलोअर्स वाढतील. आय जस्ट वॉन्टेड पीपल टू नो की यार चांगल्या गोष्टी पण आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही या चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवू शकता. मग ज्या रील्स किंवा जे पोस्ट जे शेअर होतात तर त्याच्यातून कळते की खूप डिप्रेस्ड आहेत लोक बाहेर, त्यांना खूप प्रॉब्लेम्स लाईफमध्ये फेस करत आहेत आणि रीडर्स डायस कुड बी द बेस्ट ऑप्शन की जिथं ते येऊन थोडंसं मेंटली स्टेबल होऊ शकतात, पीस काय असतं ते शोधू शकतात. तर दॅट इज माय मेन इन्स्पिरेशन असं म्हणेल. पण ओव्हरनाईट सक्सेस इंस्टाग्रामवरती कसा मिळू शकेल? शक्यच नाही ते. शक्यच तू सिक्रेट द्यायला मला मी असं म्हणेन की जर मी सांगितलं तर ते बिट्रे केल्यासारखं होईल जे कष्ट करतायत त्यांच्यासाठी. तर असं म्हणेल की कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते. डेफिनेटली. म्हणजे आज आपल्याला तृप्तीचे 2-2.5 लाख फॉलोअर्स दिसतात आहे, पण ती 2020 पासून ती काम करते, आज 2024 4 वर्ष ती काम करते. सो कन्सिस्टन्सी ऑफकोर्स आणि चांगलं कंटेंट कन्सिस्टंटली टाकणं ज्याला खूप व्ह्यूज मिळत नाही हे खूप डिफिकल्ट असतं. त्यामुळे तुझे त्याच्याबद्दल खूप खूप अभिनंदन आहे तुला त्याच्याबद्दल. मॉनिटायझेशन इंस्टाग्राम आणि ह्या इन्फ्लुएन्सिंग ते पुस्तक हे निश पकडून हे पॉसिबल आहे का? येस, पॉसिबल आहे. रीडर्स डायस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ इट म्हणेल मी की एखादं पुस्तक लाईक नवीन पुस्तक पब्लिश होतं, जसं आपलं जो जे वांछील जे तुमचं पुस्तक होतं किंवा गोष्टीरूप हरिपाठ जे माझ्याकडे आलं होतं प्रमोशनसाठी, तर त्याच्यामध्ये मी असं म्हणेल की त्या ह्याच्या माध्यमातून रीडर्स डायसच्या माध्यमातून नवीन ऑथर्सला खूप जास्त स्कोप मिळू शकतो. कारण काय होतं, मी बघितले की नवीन पुस्तक आलं ना, जोपर्यंत त्याची लोकांमध्ये चर्चा होत नाही तोपर्यंत ते पुस्तक तेवढं जास्त म्हणजे काय म्हणतात लोकांपर्यंत पोहोचतच नाही. म्हणजे जर मी आता म्हणेल की हे पुस्तक छान आहे, मग तुम्ही पण म्हणाल की हे पुस्तक छान आहे, तुम्ही अजून 4 लोकांना सांगाल, तर त्यातून ते पुस्तक आणि ते ऑथर ज्यांनी स्टार्ट केली होती काय त्यांची पण एक प्रेरणा होती, त्यांचा पण एक स्ट्रगल होतं पहिल्या पानावरचं पहिलं अक्षर लिहिण्यापासून ते शेवटच्या पानापर्यंत ते पब्लिश करण्यापर्यंत तो जो स्ट्रगल आहे त्यांचा, तर त्याला मला असं वाटतं कोलॅबरेशनच्या माध्यमातून आपण एक त्याला बूस्ट देऊ शकतो. पैसे हा खूप एक न्यून भाग असतो, सेकंड प्रायोरिटी म्हणेल मी की, पण नवीन ऑथर्ससाठी मला असं वाटतं असे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, म्हणजे दुसरे पण अनेक बुकस्टाग्रामर्स आहेत, मराठीमध्ये आहेत, इंग्लिशमध्ये आहेत, तर ते बेस्ट माध्यम आहे की लोकांपर्यंत कसं जायचं, कसं पोचवायचं आपलं कॉन्टेंट. मग पुस्तकांच्या माध्यमातून त्यांना जे नवीन रिसेंटली समजा आता कोविडमध्ये जे काही झालं, एखाद्या ऑथरने तेव्हापासून लिहायला सुरुवात केली असेल, तर ते जर मी लोकांपर्यंत पोचवत आहे बाय टेकिंग सम मनी, तर मग ते लोक नंतर त्यांचे रिव्ह्यूज पण चांगले येतात ना, मग ऑथर्स पण खुश, कोलॅबरेटर्स. हे पेड प्रमोशन करताना तुला हा लक्षात ठेवायला लागत असेल की काय प्रमोट करायचं आणि काय नाही करायचं? नाही, तसं नाही. मी स्वतः म्हणजे पुस्तक घेतल्यानंतर मीच विचार करते. कुठलंही पुस्तक प्रमोट करतेस असं? नाही.
नाही, इनिशियली नवीन ऑथर्सचं तेच होतं की बेसिक काही प्रॉब्लेम्स असतात, काही प्रूफ रिडिंगमध्ये काही चुका असतात, एडिटिंगमध्ये पण काही चुका असतात. तर ते पुस्तकं नाही आपण म्हणजे फॉलोअर्सपर्यंत, आपण ऑडियन्सपर्यंत ते पोचू शकत. त्याच्यात जर विषय तेवढा जर खूप कनेक्टिंग असेल किंवा असा टची वाटला असेल तर मग आपण तशीच पुस्तकं मी पुढे प्रमोट करते. नंतर बरीचशी पुस्तकं आहेत जी माझ्याकडे आली होती प्रमोशनसाठी, पण मी ती नाही येऊ दिली. मी म्हणलं नाही करू शकत मी असं, कारण त्या पुस्तकावरती मला असं वाटलं अजून काम होणं गरजेचं आहे. तू ज्या उद्देशाने सगळं करतेस की लोकांना पुस्तकं वाचायची सवय लागली पाहिजे, आणि त्याच्यातनं तू जसं म्हटलंस की पुस्तकांचा तुझ्या घडण्यामध्ये खूप मोठा हातभार आहे, असं एखादं तू उदाहरण बघितलं आहेस का की एखादा कधीच न पुस्तक वाचणारा व्यक्ती पुस्तक वाचायला लागला तुझ्या या एफर्ट्समुळे? माझ्या ऑफिसमध्ये आहेत असे बरेचसे की ज्यांनी कधीच कुठलं पुस्तक म्हणजे घरात पुस्तकं होती, कुणाचे तर आई बाबा वाचत होते पुस्तकं, पण ते मी माझे रील्स पाहिल्यामुळे ॲटलिस्ट त्यांनी बघून पेज तरी उघडायला चालू केलं. किंवा साईडला रोडला जाताना आपण बरंच बघतो पायरेटेड बुक्सचे छोटे छोटे स्टॉल, ॲटलिस्ट तिकडे असं ढुंकून बघायला तरी चालू केलं की अच्छा हे पुस्तक आहे का. मग त्यामुळे त्यांना पुस्तकांची नावं कळाली, काही नवीन ऑथर्स कळाले की हे पण आहेत. नाही तर युजली तुम्ही कोण विचाराल ना की यार मराठीतली कुठली फेमस पुस्तकं, सगळी जुनीच नावं सांगतात. पण इंस्टाग्राममुळे किंवा रीडर्स डायसमुळे त्यांना नवीन पुस्तकांविषयी पण माहिती कळायला लागली. वाचणं न वाचणं ते त्यांच्यासाठी पुढची स्टेप आहे ते, पण ॲटलिस्ट नाव कळणं पण ते मला वाटतं मोठं यश आहे ते. वा, डेफिनेटली. आणि तू सुरुवातीला जसं म्हणलं की तुला लहानपणी वाचणं आवड होती, पण एखाद्याला आज आवड निर्माण करायची असेल तरी ते शक्य आहे, हे या उदाहरणांमधून आपल्याला आहे, पूर्णतः शक्य आहे. आणि काही काही जणांना मला असं वाटतं मी ज्यांच्याशी जेवढं कनेक्ट होते इंस्टाग्रामवर असते आवड. बऱ्याच जणांना शाळेत असताना लायब्ररीमध्ये एखादं कुठलं तर पुस्तक वाचलेलं असतं किंवा कुठलं तरी मित्राचं मैत्रिणीचं आलं असतं ते अंडरलाईन करून आणि ते जपून ठेवलेलं असतं. तर होतं असं की देन लाईफ हॅपन्स की तुम्ही करिअरच्या मागे लागतात, एका एजनंतर तुम्ही लग्न वगैरे फॅमिली या गोष्टीमध्ये येतात आणि हे जे होतं लहानपणीचं जे बालपणीचं जे प्रेम होतं पुस्तकात ते सुटतं मध्येच कुठेतरी, आणि नंतर ते जस्ट ते रिगेन करायची ती जी हॅबिट आहे ना ते थोडं चॅलेंजिंग होतं, पण आय गेस ते पॉसिबल आहे एका पॉईंट. इव्हन माझं पण असं उदाहरण सांगायचं म्हटलं तर की एका वयानंतर वयात आल्यावरती माणसांना वेगळ्या गोष्टी कूल वाटायला लागतात त्या पुस्तकांकडचं हे वाटतं, मग परत त्याच्याकडे परत येणं हे खूप छान चांगला अनुभव देणारा असतो. जुन्या मित्राला भेटल्यासारखं हो. की ज्याला जुन्या गप्पा म्हणजे अशी जुनी सवय परत रिज्युव्हनेट केल्यासारखं. काय खरंच कूल आहे ते आता परत कळायला लागलेलं. सो तृप्ती, इतक्यात वाचलेलं एखाद्या पुस्तकाबद्दल सांग ना म्हणजे. तर रिसेंटलीच मी खुशबू नावाचं एक वाचलेलं, त्याचं पूर्ण नाव खुशबू आणि टोचणाऱ्या कथा असं आहे, नितीन थोरात सरांचं आहे ते. त्याच्यातला जो फर्स्ट हाफ आहे तर फर्स्ट हाफ बुकचा खुशबू ही एक वेश्या व्यवसाय करणारी मुलगी असते तिच्यावरती आहे, आणि उरलेल्या भागामध्ये लेखकाने त्यांना जे दैनंदिन जे अनुभव आले म्हणजे कधी प्रवास करताना असेल, कधी मुलाला शाळेत सोडताना असेल किंवा घरासमोर एक बांधकाम चालू आहे तर तिथला त्यांचा एक युनिक एक्सपिरियन्स काय होता, की जिथं लेखक म्हणून म्हणण्यापेक्षा पण एक माणूस म्हणून ते कसे ग्रो झाले त्या गोष्टी आहेत. आणि ते खुशबू जे मी म्हणलं ते एवढं सुंदर कॅरेक्टर लेखकाने त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं. म्हणजे खूप जुनं पुस्तक आहे आणि तेवढं वेल नोन पण नाही आहे ते, पण त्याचं जे बॅक कव्हर होतं तर ते मला खूप आवडलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की म्हणजे आता दगडूशेठला आपण खूप वेळा जातो, त्याच्यासमोरच ते बुधवार पेठ आहे अँड वी नो व्हॉट इट इज फेमस फॉर. तर ते मला पण असं वाटायचं की नाही तिकडे नाही जायचं, तिकडे बघायचं पण नाही आहे. पण ते पुस्तक वाचताना मला वाटलं की नाही यार, त्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे एक माणूस आहे की जो पोटासाठी मिळेल ते काम करायला तयार आहे. तर हे जे ज्याला म्हणेल मी कंपॅशन जे येतं ना, सेन्सिटिव्हनेस, ते पुस्तक वाचून येतो. ते मला खुशबूमध्ये तसं जाणवलं. मस्त. आणि तू आता जसं म्हटलंस की नवीन लेखक आहे, तर एक वाचक म्हणून नवीन लेखकांकडनं तुझ्या काय अपेक्षा आहेत? मला असं वाटते की लेखन काम सोपं नाही आहे. लिखाण करणं, वाचणं खूप सोपं आहे. मी स्वतः एक्सपिरियन्स करते. मी दिवसभरात 2 पुस्तकं वेगवेगळे वाचू शकते. सकाळी एक वाचलं, संध्याकाळी एक वाचलं. पण एकाच टॉपिकवरती काही लेखक 2-3 महिने, वर्षभर काम करतात. सो सेम माइंडसेटमध्ये, सेम मेंटॅलिटीमध्ये बसून तुम्ही ते काम पुढे कंटिन्यू करणं, लाईक पुस्तकाच्या सुरुवातीपासून स्टार्ट करण्यापासून ते पब्लिश करेपर्यंतचा जो प्रवास असतो तो खूप स्ट्रगलिंग असतो, खूप वेगळाच हे असतो. आणि आता तर असे मी बरेच ऑथर बघितलेत की जे
मेन ऑक्युपेशन म्हणून लिखाणाकडे बघत नाहीत. त्यांचा एक कुठेतरी जॉब असतो, बिझनेस असतो आणि साईड बाय साईड ते लिखाण करतात. तर मला असं वाटतं की जर तुम्ही करतच आहात एवढे कष्ट त्याच्यावरती, तुम्हाला जे वाटतं ते लिहा, रादर दॅन की लोकांना काय आवडेल. म्हणजे लिखाणाकडे एक आर्ट म्हणून पाहिलं पाहिजे, रादर दॅन कमर्शियलाइज करण्यापेक्षा की यार या टॉपिकवर लिहिलं ना काही वाचतील लोक, या टॉपिकवर लिहिलं ना पुस्तक तर हिटच आहे. अशा ॲटिट्यूडने, अशा अप्रोचने पुस्तक नाही लिहायला पाहिजे. तुम्ही एक माणूस म्हणून काय कॉन्ट्रीब्यूट करू शकता लिखाणाच्या माध्यमातून, तो विचार असला पाहिजे. सो तुम्ही कुठला पण टॉपिक ऑडियन्सच्या घशात घालायचा प्रयत्न नाही केला पाहिजे. आणि जर प्रत्येक नवीन लेखक जर विचार करायला लागले तर आपल्या मराठी साहित्यामध्ये खूप वेगवेगळ्या विषयावरती पुस्तकं येतील आणि ती फेमस पण होतील. बाकीच्या म्हणजे आता बाकीचं लिटरेचर हे तमिळ, तेलुगू वगैरे मला त्याची आयडिया नाही, पण मला असं वाटतं मराठी साहित्य त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं करू शकतं. मग पर्सन म्हणून एक पर्स्पेक्टिव्ह पण तिथे, त्याचं पण वैविध्य म्हणेल मी, ते येतं. तर असं जे तुम्हाला भावतं मनाला ते लिहिलं पाहिजे असं. तू म्हणास की काही 2-3 महिने, वर्षभर काम करतात. आमच्याकडे देवा झिंजाड सर मागच्या काही दिवसांपूर्वी आले होते. त्यांनी तर त्यांच्या कादंबरीवर 8 वर्ष ते काम करत होते. सो नक्कीच अवघड आहे ते. हो, तो पण एपिसोड तुम्ही समजा बघितला नसेल तर नक्की बघा. तू जाता जाता 3 पुस्तकांचं रेकमेंडेशन तुला द्यायचं आहे. ओके. एक म्हणजे आपण मग जसं म्हटलं की खूपच मोठं पुस्तक हातात घेतलं पाहिजे असं गरज नाही, छोटंसं बुकलेट किंवा छोटंसं पुस्तकाने सुरुवात करू शकतो. तर एखादं असं छोटंसं किंवा सोपं पुस्तक ज्यांनी सुरुवात करू शकतो वाचण्याची. वाचनाची सुरुवात मी तर म्हणेल कथासंग्रहांपासून करायला हवी. मग कथासंग्रह कोणाचे पण उचला, ते छोट्या छोट्या शॉर्ट स्टोरीज असतात त्याच्यामध्ये, त्या खूप एंगेजिंग असतात. एका स्टोरीनंतर आपण लगेच दुसरी स्टोरी वाचतो, मग तिसरी वाचतो. असं करता करता आपलं पुस्तक संपतं, तर एक स्वतःलाच एक मोटिवेशन मिळतं की वा, मी पुस्तक संपवलं, म्हणजे मी वाचू शकतो बाबा पूर्ण पुस्तक. तर तशा शॉर्ट स्टोरीज आपण वाचू शकतो. मग जुन्या लेखकांपैकी म्हणेल वपू काळेंच्या शॉर्ट स्टोरीज बेस्ट आहेत. आणि त्यांनी एक वेगळा त्याचं जॉनरा त्यांचा असा आहे की मोस्टली मिडल क्लासला हिट होणारे त्यांच्या स्टोरीज आहेत, तर ते पण ते वाचू शकतात. आणि दुसरं असं म्हणेल की कादंबरी डायरेक्ट भल्या मोठ्या कादंबऱ्या न वाचता की तुमच्या हातात येईल ते तुम्ही वाचू शकता. मग ते भले मासिक वाचण्यापासून असेल, म्हणजे आता रिसेंटली मी मंगला गोडबोले यांचं पर्स हरवलेली बाई, सुखी स्त्रीची साडी अशी पुस्तकं वाचलेली. म्हणजे मला वुमेन सेंट्रिक पुस्तकं वाचायला जास्त आवडतं. त्याच्या मागचं कारण असं आहे की मी खूप माझ्या आजूबाजूला अशा स्त्रिया पाहते, मग ते माझ्या आईच्या जनरेशनपासून, आधीच्या जनरेशनपासून असेल आणि माझ्या जनरेशनमध्ये, की त्यांच्यामध्ये काही सेम ट्रेट्स असे ट्रान्सफर होत असतात. आणि मला असं वाटतं की ते पुस्तक वाचल्यानंतर मला त्या गोष्टी हिट होतात की अरे हां, हे पुस्तक वाचताना मला माझी आई आठवते. अशी पुस्तकं मी त्या मंगला गोडबोले यांची वाचलेली आहेत. मग त्याच्यामध्ये खाऊन पिऊन दुःखी पण एक खूप छान पुस्तक वाटलेलं मला. त्याच्यानंतर तिसरा जे आहे ते मी म्हणेल सुधा मूर्ती यांची पण खूप चांगली पुस्तकं आहेत, कथासंग्रह, आणि त्यांच्या कादंबऱ्या पण छोट्या छोट्या, तिथून सुरुवात करू शकतो. आणि जाता जाता तुला अशा लोकांना काही सांगायचं आहे की ज्यांनी आजपर्यंत एकही पुस्तक वाचलेलं नाही आहे पण आता वाचावं अशी तुझी इच्छा आहे? तर त्यांनी, मी तर म्हणेल समोर जे दिसेल पुस्तक ते लगेच वाचायला चालू करावं त्यांनी. कारण तुम्हाला माहीत नाही कुठलं, समजा माहीतच नसेल आपल्याला काय आवडतं वाचायला, मग बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही तेवढी फ्लेक्झिबिलिटी आहे म्हणजे तुमच्या वाचनामध्ये, मग तुम्ही दिसेल ते पुस्तक वाचायला चालू करू शकता. कोण प्रवासात वाचू शकतं, ऑफिसला जाताना, लाईक मेट्रोमध्ये असेल, कॅबमध्ये और बसमध्ये, एनिथिंग तसं वाचू शकता. किंवा दिवसभरात एक टाईम पण काढू शकतो की रात्री झोपताना अर्धा तास फोन पाहण्यापेक्षा मी तर म्हणेल पुस्तक वाचा. पुस्तक वाचत वाचत आलेली झोप बेस्ट असते. येस. सो याच इथे आपण या गप्पा थांबू. खूप अजून अनेक गोष्टी आहेत गप्पा मारण्यासाठी, पण कुठेतरी थांबवायला लागेल. सो डेफिनेटली पुस्तक वाचणं हे कूल असतं आणि पुस्तक वाचता वाचता इन्फ्लुएन्सर पण बनता येतं, हे तृप्तीकडे बघून आपल्याला समजायला पाहिजे. आणि 2-2.5 लाख फॉलोअर्स पण आपल्याला पटकन मिळू शकतात. सो नक्की पुस्तकं वाचा, त्याच्याबद्दलच्या गोष्टी शेअर करा. ग्रंथप्रेमीचे इतरही एपिसोड ऐका, म्हणजे पुस्तकांबद्दल बरीच माहिती तुम्हाला मिळेल. सो तृप्ती, तू इथे आलीस आणि सगळ्यांशी खूप गप्पा केल्या, त्याच्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.